तालिबानी क्रूरता, पुसदमध्ये माणुसकीचा मृतदेह। सखारामला विवस्त्र करून जनावरासारखं बांधलं आणि ठेचून मारलं। कायद्याचा धाक संपला की माणुसकीचा अंत झाला। पुसदच्या काकडदातीमध्ये घडलेला प्रकार ऐकून सैतानही लाजेल। एका 40 वर्षीय सखाराम हुलकाणे या निष्पाप माणसाला भरचौकात विवस्त्र करून हातपाय दोरीने जखडून एखाद्या जनावरासारखं लोळवून मारहाण करण्यात आली। या अघोरी आणि पाशवी कृत्यात सखारामचा हकनाक बळी गेला आहे। हा केवळ खून नाही तर समाजाच्या संवेदनशीलतेचा झालेला अंत आहे। मोबाईलमध्ये शूटिंग करणाऱ्यांनो, तुमची मनं मेलीत का? ज्यावेळी सखाराम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तेव्हा त्याला नग्न करून लाथाबुक्क्याने तुडवलं जात होतं। तेव्हा उपस्थित गर्दी मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती। मदतीसाठी एकही हात पुढे आला नाही। ही विकृत मानसिकता सखारामला मारणाऱ्या आरोपी इतकेच गुन्हेगार आहे। व्हिडिओ काढणाऱ्यांच्या डोळ्या देखत एका माणसाचा जीव गेला। हे पुसदच्या इतिहासातील सर्वात मोठं पाप आहे। या अमानुष कृत्यासाठी जबाबदार असलेले विठ्ठल भाकरे, रोहन भाकरे, प्रशांत कुमार भाकरे आणि योगेश भाकरे या चौघांना पोलिसांनी बेड्यात ठोकले आहे। भर रस्त्यात सखारामला विवस्त्र करून पाईपने लाथाबुक्क्याने मारहाण करणाऱ्या या नराधमावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता या हैवानांना भरचौकात फाशी द्या अशी संतप्त लाट परिसरात उसळली आहे। सखारामचा गुन्हा काय? उत्तर मिळेना। हातपाय बांधून कपडे काढून एखाद्याला जिवे मारण्या इतका सखारामचा काय गुन्हा होता याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। 1 एप्रिलला झालेली ही क्रूर मारहाण सखारामच्या जीवावर बेतली आणि 4 एप्रिलला रात्री उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडला। या तालिबानी वृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय सखारामच्या आत्म्याला शांती मिळणार नाही। मारेगाव वार्ता विशेष, कायद्याचा वचक कुठे आहे? भरदिवसा एखाद्याला नग्न करून मारलं जातं। हे पोलीस प्रशासनाचं अपयश आहे की गुंडांची वाढलेली हिंमत? पुसद शहर पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। मात्र या घटनेने सामान्य जनतेच्या मनात दहशतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, यवतमाळ।